सगळ्या जणांचे आपले नाते कसे झाले, आताचे सध्याचे नाते, तुम्हाला काय मला काय, म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी निरीक्षण जेव्हा करायचं कंडिशनल, कंडिशनलचा अर्थ एकानं काहीतरी आठ पूर्ण करणे तर मी असा वागेल. म्हणजे कंडिशनल नात्यात तुमचा प्रोफेशनलिझम जे असतो की बाबा प्रेमाचं ते टोक कधीच गाठता येत नाही आपल्याला. उदाहरणार्थ बघा की माझ्या ए नावाच्या मित्रानं मला जर ही गोष्ट दिली तर मी त्याच्याशी छान बोलल, माझ्या चेहऱ्यावर स्माईल ठेवल, मी त्याला बोलताना गोड गोड बोलेल किंवा त्याला वाटेल तसं मग क्रिया करेल. कधी त्यानं ती कृती केली तरच मी असं करणार. पण असले प्रोफेशनल नाते विचार करा की जगात आपण आयुष्यभर सगळे जगत असताना कोणतरी असं केलं तर मी असं वागणार. याचा अर्थ काय व्हायला लागला माहिती का, की आपण एका अटीवर जगायलो. आपलं असं स्वच्छंदी मोकळं आयुष्य नाही. किंवा तुम्ही एखाद्या मैत्रिणीला म्हणसाल अगं मी म्हणतो तसे तू जर त्या मैत्रिणीसोबत राहू नको, नाही तर मी तुझ्याशी नातं नाही ठेवणार. म्हणजे कंडिशन टाकली तुम्ही, आठ टाकली. प्रॉब्लेम काय होते आयुष्यात, तुम्ही जेवढ्या अटी टाकतात ते कोणाला तरी बंधनात आणतात. तुमच्या अटीमुळे कोणाला तरी घेरा घेतल्या जातो आणि त्या घेऱ्याच्या नादात काय होत माहिती का, आपण आपल्या मैत्रिणीचा गळा जातो. आपल्याला सवय पडते की अगं तू अशी वागितली ना तर मी तुझ्याशी असा वागेल. आणि प्रॉब्लेम असा आला की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायचा हट्ट लागला स्वतःशीच की माझ्या मनानं मी असं वागणार आणि त्यानं असं वागलं तर किंवा तिनं असं वागलं तर मी असं वागणार. या लाईफला प्रोफेशनल लाईफ म्हणतात. आणि मी किती वर्षाचा असा मित्रात बऱ्याच लोकांमध्ये काय अनुभव घ्यायला लागलो की कंडिशनल लाईफ मुळे ना तुम्ही लाईफ मध्ये आनंद घेण्याचं विसरून चाललात. म्हणजे काय, तुमचं लाईफ सॅटिस्फाईड समाधानी जिंदगी कधीच, म्हणजे जीवन कधी समजायला आपण की या व्यक्तीने माझी ही आठ पूर्ण केली तर मग मी लाईफ मध्ये आनंदी असेल. ऍक्च्युली आनंदीचा सोर्स, आनंदाचा सोर्सच माहित नाही. आपण एवढे प्रॉब्लेमॅटिक आहोत, खूप प्रॉब्लेमॅटिक. मला सांगा माझ्या आयुष्यात ह्या सगळ्या अटी म्हणजे पूर्ण करणारे व्यक्ती कसे असणार आहेत? नाही असणार. सगळे लोक तुमच्या अटी पूर्ण करणार आहेत. जगात त्यांना त्यांचं आयुष्य जगायसाठी आयुष्य नाही का? मी काय, माझा भाऊ माझ्या अटा पूर्ण अटी नाही पूर्ण करणार, माझी आई पण नाही करणार, विश्वातला कुठलाच व्यक्ती तुमच्या पूर्ण अटी नाही पूर्ण करणार. इव्हन ईश्वराला सुद्धा स्वतःचं आयुष्य जर जगायचं असेल तर त्याने जर कंडिशनल टाकून असं केलं असतं तर नाही जमलं असतं. त्यालाही कुठंतरी मृत्यू अंत या गोष्टीचा की व्हायलाच पाहिजे. नाहीतर कसं आयुष्याला मजा राहिली नसती, तुमच्या सगळ्या अटी पूर्ण झाल्या असत्या. मला सांगा म्हणजे आयुष्यात तुम्ही जेवढ्या कंडिशन आपल्या वडिलांकडून पूर्ण करता, कल्पना करा त्या सगळ्या कंडिशन वडिलांना जर समजा तुमच्या पूर्णच नाही केल्या, तुमच्या बाबांना नाही पूर्ण